हिंजवडीमधील परिस्थितीमुळे उद्योगधंदे बंगळुरू आणि हैदराबादकडे चाललेले आहेत अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खंत व्यक्त केलेली होती। त्यांनी हिंजवडीमधील अतिक्रमण आणि इतर मुद्द्यांवरून उद्योगधंद्यांबाबत चिंता व्यक्त केली होती। झालं आपली हिंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर तुमच्या माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये। बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय। दरम्यान अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे उद्योगधंद्यावरून महाराष्ट्र आणि कर्नाटकात जुंपल्याचं पाहायला मिळतंय। आम्ही कंपन्यांना आमंत्रित करत नाही तर ते आम्हाला आत्मविश्वासाने निवडतात असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी म्हटलंय। त्यांनी या सगळ्या संदर्भात एक ट्विट केलं, आपण पाहूयात। ते असं लिहितात, आम्ही कंपन्यांना आमंत्रित करत नाहीये तर ते आम्हाला जाणीवपूर्वक आणि आत्मविश्वासाने निवडत आहेत। आम्ही फक्त भारताची सिलिकॉन व्हॅली नाही आहोत। इलेक्ट्रॉनिक सिटी पासून ते टायर 2 इनोव्हेशन हब पर्यंत सर्व काही कर्नाटक देतंय। हिंजवडी अजूनही संघर्ष करतेय। कर्नाटक इकोसिस्टम तयार करतो। काँग्रेसच्या नेतृत्वाखाली रेड कार्पेट अंतरलंय। आम्ही फक्त कंपन्यांना निमंत्रित करत नाही, आम्ही भविष्य निर्माण करतोय। एका प्रकारे असं उत्तरच आता DK शिवकुमार यांनी अजित पवार यांना दिलंय। जर अजित पवार नाराज असतील तर त्यांना याचा विचार करण्याची वेळ आली आहे।